तर मित्रांनो, "विण दोघातली तुटेना" या मालिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे, की स्वानंदीने अखेर काकूचे थोबाड फोडलेले असते आणि कॉन्सर्टमध्ये थरार झालेला असतो. तर नेमकं मालिकेत काय-काय होते हे आता आपण पाहूया. सुरुवातीला मालिकेत आपल्याला पहिला विभाग पाहायला मिळतो, ज्यामध्ये समरने सरप्राईज दिलेलं असतं स्वानंदीला आणि मैत्रीचे आश्वासन दिलेलं असतं आणि महेश काळे यांचा कॉन्सर्टचं आयोजन केलेलं असतं. तर त्याने डायमंडचं ब्रेसलेट दिलेलं असतं स्वानंदीला, एक मैत्रीचं प्रतीक म्हणून, आणि समरने स्वानंदीला डायमंडचे ब्रेसलेट दिले आणि तिच्याकडे मैत्रीचा हात उगारलेला असतो. तर आपल्याला पाहायला मिळतं की समरने स्वानंदीला हे वचन दिलेलं असते की तिच्या भविष्यात ती जे काही मागेल ते तो स्वतः पूर्ण करेल. आता आपल्याला मार्केट तसं पाहायला मिळतं की स्वानंदीसाठी समरने तिच्या आवडत्या गायकाचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो. तर यामध्ये जो दुसरा विभाग असतो त्यात पाहायला मिळतं की काकू आणि अंशूचा एक जीवघेणा कट सुरू होतो. काकू काय करते की अंशूसोबत मिळून एक जीवघेणा कट कारस्थान रचते स्वानंदीच्या विरोधात आणि स्वानंदीला संपवण्याची योजना तयार करते. काकू आणि अंशूने ठरवलेलं असतं की कॉन्सर्टच्या या सगळ्या गर्दीमध्ये स्वानंदीला असं संपवायचे की ती पुन्हा कधीच परतणार नाही. आणि काकू जी असते ती तिची इच्छा असते की यावेळेस तिला दुसरा तिसरा कोणीही व्यक्ती नाही पाहिजे या कारस्थानामध्ये, आणि तिने स्वतः तिला स्वानंदीचं काम तमाम करण्याचे तिने ठरवलेलं असते. आणि ती काय करते, समरची दिशाभूल करते. काकू समरचा विश्वास संपादन करून कॉन्सर्टचे नियोजनात सहभागी होण्याचा प्रयत्न करते. मग मालिकेत पुढे आपल्याला असं पाहायला मिळतं विभाग 3, ज्यामध्ये स्वानंदीचा संशय होतो काकूवरती आणि मग ती सावधगिरी बाळगण्याचा निर्णय घेते. ती काय करते की बाबांसोबत ती मंदिराची भेट घेते आणि समोरच्या सूचनेनुसार स्वानंदी तिच्या बाबांना घेऊन नवस फेडण्यासाठी मंदिरात जाते. आणि मग आपल्याला मालिकेत पुढे असं पाहायला मिळतं की जो आनंद आणि निकिता जे आहेत, जे स्वानंदीचे साथीदार आहेत, ते दोघे मिळून ठरवतात की आपण चेक करूया कॉन्सर्टमध्ये सगळं काही नीट चालू आहे का. आणि ते असं म्हणतात स्वानंदीला कॉल करून की काकू काहीतरी घातपात करेल, आणि या भीतीने स्वानंदीने आता समरला न सांगता आपल्या कॉन्सर्टमध्ये आनंद आणि निकिता या दोघांना लक्ष ठेवायला सांगितलेलं असतं. तर तिला फक्त कुटुंबाच्या सुरक्षेची चिंता असते आणि तिला फक्त एवढंच करायचं असतं की तिला असं वाटत असतं की राजवाड्यावर कोणीतरी हल्ला करेल, आणि या सगळ्यामुळे तिला सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवायचं असतं. मग आपल्याला असं पाहायला मिळतं की स्वानंदी काकूला रंगे हात पकडते आणि ती काय करत असते, काकू पावडरचा वापर करून हल्ला करणार असते आणि स्वानंदीवर हल्ला करायचा प्रयत्न करणार असते. पण या सगळ्यामध्ये स्वानंदी तिला रंगे हात पकडते आणि तिचा हात विरघळते, आणि स्वानंदी जी आहे ती आधीच सावध होती आणि यामुळे तिने काकूचा तिला हात पकडून तिचा हात विरघळलेला असतो. आणि हे सगळं सगळ्यांसमोर होतं. सागर देखील तिथे पोहोचतो आणि तिथे काकूंच्या हातात ती पावडर पाहतो, ज्यामुळे काकूची लायकी जी आहे ती सगळ्यांसमोर आता सिद्ध झालेली असते. अशा प्रकारे काही गोष्टी मालिकेत घडतात, पण तुम्हाला या मालिकेचा संपूर्ण भाग जर पाहायचा असेल, मी तर तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलं, पण तुम्हाला मालिकेचा संपूर्ण भाग पाहायचा असेल, तर समोर दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करा आणि पहा की मालिकेत पुढे नेमकं काय-काय घडणार आहे. समोर दिलेल्या व्हिडिओवर लगेच क्लिक करा आणि पहा मालिकेचा संपूर्ण भाग. हा व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.